अध्यात्म रामायण किष्किंधा कांड सप्तम सर्ग संपातीची भेट मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, त्या वनी सीतेचा शोध करावयास गेलेले वानर थकून गेले। तसेच शोध न लागल्या कारणे दुःखीही झाले। त्यामुळे झाडावर बसून ते विचार करू लागले, सीतेच्या शोधाकरिता आपण कंदरी फिरत असताना नक्कीच एका महिन्याचा काळ उलटून गेला असेल। आपणास सीता काही सापडली नाही, त्यामुळे आपल्याकडून राजाज्ञेचे पालन काही झाले नाही। मग असेच किष्किंधा नगरीस परत गेलो तर राजा सुग्रीव नक्कीच आपणास ठार करेलच। विशेषतः मी त्याचा शत्रू असणाऱ्या वालीचा पुत्र असल्याने मला तो या निमित्ताने नक्कीच ठार करेल। माझ्याबद्दल त्यास प्रेम का बरे वाटेल? माझे रक्षण कार्य तर श्रीरामांनीच की केले आहे। आता श्रीरामांचे कार्य मी केले नाही, तेव्हा मला ठार करावयास त्यास आयतेच निमित्त मिळेल। तो पापी मनाचा सुग्रीव हा तर आईप्रमाणे असणाऱ्या आपल्या भावाच्या भार्येचा उपभोग घेत आहे। म्हणून हे वानर श्रेष्ठानो, मी काही त्याचे जवळ आता जाणार नाहीच। तेव्हा येथेच कशाही रीतीने मृत्यू ओढवून मी जीविताचा त्याग करेन। त्याच्या डोळ्यात अश्रू आले असे तसे अंगद्यास व्यथित पाहून श्रेष्ठ वानरही व्यथित झाले। त्यांच्याही नयनी अश्रू आले। अंगदास म्हणाले, अरे का बरे असा शोक करीत आहेस? आम्ही सर्वजण तुझे प्राणरक्षण अवश्यमेव करू। आपण सारेच या गुहेत निर्भयपणे राहूयात। या गुहेतील नगर तर सर्व भोग सामग्रीनी परिपूर्ण असून ते तर देवांच्या अमरावती नगरीप्रमाणेच की आहे। परस्परांशी हळूहळू बोलणाऱ्या त्या वानरांचे हे वचन नीती जाणणाऱ्या हनुमंताने ऐकले। अंगदास दृढपणे आलिंगन देऊन त्याने सांगितले की तू असा वाईट विचार का बरे करीत आहेस? असा वाईट विचार करणे तुला शोभत नाही। तू तर तारेचा लाडका पुत्र आहेस, म्हणून तर तू राजा सुग्रीवास ही अतिशय प्रियच आहेस। आणि श्रीरामांची तुझ्यावरील प्रीतीही त्यांच्या लक्ष्मणावरील प्रेमापेक्षाही अधिकच की आहे, ती वाढतच आहे। म्हणून मी म्हणतो, तुला श्री राघवांकडून भीती नाही आणि राजा सुग्रीव कडून तर मुळीच नाही। तसेच बाळा, तुझ्या हितास्तव तर मी सदैव तत्परच आहे। म्हणून तू आता अन्य कशाचाही विचार करू नयेस। तसेच येथे राहणे ही गुहा अवैध असल्या कारणे निर्भय आहे असे वानरांचे म्हणणेही योग्य नाही। कारण तिन्ही जगी असे काय आहे की जे श्रीरामांचे बाणांना अभेद्य असेल? हे वानर श्रेष्ठा, आणखी असे की जे वानर तुला चुकीचा सल्ला देत आहेत, तेच वानर आपल्या पुत्र आणि पत्नी इत्यादींचा त्याग करून तुझ्यासोबत कसे बरे राहतील? बाळा, आणखी एक अत्यंत गुप्त असे एक रहस्य मी तुला सांगतो, ऐक। श्रीराम हे सामान्य मनुष्य नसून ते साक्षात अविनाशी असे नारायण की आहेत। सीता ही सर्व लोकांना मोहित करणारी भगवती माया आहे
आणि लक्ष्मण म्हणजे सर्व जगास आधार देणारा साक्षात नागराज शेष आहे. ब्रह्मदेवानेच प्रार्थना केल्यामुळे हे सर्व राक्षस समुदायांचा नाश करण्यास्तव माया मनुष्य रूपाने जन्माला आले आहेत. त्यातील प्रत्येक जण तिन्ही लोकांचे रक्षण करण्यास्तव समर्थ आहे. वैकुंठात वास करणाऱ्या भगवान विष्णूंचे आपण पार्षद असून परमात्मा स्वेच्छेनेच वानर रूपात आले असून आपण सर्व वानर रूपात मायेनेच जन्मास आलो आहोत. पूर्वी आपण जगतस्वामींची तपस्येद्वारा आराधना केली होती, तेव्हा त्यानेच आपणावर अनुग्रह केल्याने आपण त्याचे पार्षद झालो आहोत. तेव्हा आता ही मायेच्या प्रेरणानुसारच त्या विष्णूंची सेवा करूनच शेवटी आपण वैकुंठात जाऊ सुखाने निवास करणार आहोत. अशा प्रकारे अंगदाचे सांत्वन करून ते सर्व वानर विंध्य नावाच्या महापर्वतावर गेले. त्यानंतर सावकाशपणे जानकीचा शोध घेत ते वानर दक्षिण समुद्राच्या तीरावरील महेंद्र नावाच्या पर्वताच्या पवित्र पायथ्याशी येऊन पोहोचले. तेथे पोहोचताच पार करण्यास अत्यंत कठीण, अथांग आणि भीतीदायक असा समुद्र पाहून सर्व वानर भयग्रस्त झाले. आता आपण काय करावे बरे, असेच परस्परांशी बोलत ते सर्व समुद्र किनारी बसून राहिले. मग अंगद आदी महाबलवान वानर परस्परांशी विचार विनिमय करून म्हणू लागले, सीतेच्या शोधास्तव वनात हिंडता या गुहेतच 1 महिना निघून गेला आहे. आजपर्यंत आपणास ना रावण दिसला ना जनक कन्या सीता. सुग्रीव हा भयंकर शिक्षा देणारा आहे, तो आपणास ठार करेल यात संदेह नाहीच. तेव्हा सुग्रीवा करून वध करून घेण्यापेक्षा आपण प्रायोपवेशन करून मरून जाणे अधिक श्रेयस्कर आहे. सर्ग 7 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.